ते दीप जोशींना देखील या ठिकाणी पाहिले, त्यांचे मनापासून धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स मिस्टर परब, प्रसाद परब. हॅलो, थँक्यू राजेश. चला आउट ड्राईव्ह. पहिल्या चेंडूवरून बघतोय की स्ट्रायकिंगला निपुल होता, नॉस्ट्रायकिंग गेला आदित्य होता. आदित्य पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. किल्ला वरचीवाडी संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला की मग गोलंदाजी करू. पन्हाळी संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला आणि पहिल्याच्या चेंडूवर निपुलने खातं उघडलं एका धावेने. गोलंदाज आहे तो रत्नदीप. सामना क्रमांक आपण बघतोय की 4था सुरू आहे. डी ग्रुपचा हा पहिला मॅच आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट रत्नदीप, समोर आदित्य. ओव्हरपिच होता हा चेंडू, क्रॉस बॅटेड शॉट खेळायला गेले, अंदाज पूर्णपणे चुकला. तो ते चेंडू जोपर्यंत कव्हर तोपर्यंत नॉस्ट्रायकिंग गेला. संधी आहे रनआउटची. वेळ घेतलाय. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये भरपूर काही गोष्टी घडल्या. मिसफील्ड झाली. 2 धावा इथे आपण धावून बघतोय पूर्ण होतात त्यामध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि या 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत होती ती भर, जिथे मात्र जवळजवळ एकही धाव नव्हती. आणि मिसफील्डमुळे आपण बघतोय की फंबल झालं त्या ठिकाणी. एकदम कॅज्युअल अप्रोच होता अशा मुवमेंटला. 2 धावा फलंदाजांनी धावून पूर्ण केल्या, त्या सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आपण बघतोय एकूण 3 धावा. 3-3 षटकांचे सामने आपण बघतोय की कमी षटकांचे सामने आहेत. लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचेस आहेत, त्यामुळे धावांचा डोंगर तुम्हाला उभारावा लागेल. राऊंड विकेट. ओव्हरपिच आहे. व्हॉट अ शॉट. चाबूक चपराक डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, खूप लांब, खूप दूरवर षटकार. मॅग्निफिसंट शॉट. दत्ताशेठ गोठल यांच्या माध्यमात एक पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक धावा कुटणारा फलंदाज या स्पर्धेमध्ये तब्बल 15,000चं कॅश प्राइज दिलं जाईल ते दत्ताशेठ गोठल यांच्या माध्यमातून. चिकवाडीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हे नाव आम्ही आवर्जून ऐकलं होतं. दत्ताशेठ गोठल जे प्रमुख पुरस्कर्ते होते या स्पर्धेमध्ये, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली होती आणि त्याच्याच माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. सर्वाधिक धावा कुटणाऱ्या फलंदाजाला या स्पर्धेमध्ये तब्बल 15,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. क्रॅकिंग शॉट फ्रॉम आदित्य. षटकाराने खातं उघडतोय आणि धावसंख्या आपण बघतोय ती 9 धावा धाव फलकावर. रत्नदीप चेंडू आपण बघतो की ओव्हर द विकेट ड्राईव्ह केला कव्हरमध्ये. पुढचा चेंडू चांगला टाकलाय, फुलरचा टाकलाय. षटकार आल्यानंतर मात्र बघतोय की फलंदाज थोडंसं कमबॅक करतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकतो. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा धाव फलकावर. आपण बघतोय की सामना 2 संघांमध्ये. रानकरीन देवी क्रिकेट संघ किल्ला वरचीवाडी विरुद्ध श्री जाकमाता क्रिकेट संघ पन्हाळी असा सामना सुरू आहे. फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्हला आपण बघतोय चांगला फटका. गॅप शॉट एक्झिक्यूट केला 2 खंडाच्या मधून. चेंडू फरार. सीमारेषे बाहेर. पॉवर प्ले मध्ये खणखणीत चौकार. चौकार षटकार मारिती मिळविण्या बहुमान. चौकार षटकार मारिती मिळविण्या बहुमान. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडळ. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर वातावरण निर्मिती जी आता सकाळ सत्रामध्ये आपण बघितलं की जेव्हा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला तेव्हा या गाण्याचे स्वतः सिंगर, स्वतः गायक आणि कंपोजर दीप जोशी आणि जे गाणं लिहिलंय ते सचिन माळी यांनी. आणि वातावरण निर्मिती खूप सुंदर झाली उद्घाटन सोहळा प्रसंगी. पुढचा चेंडू रत्नदीपचा. चांगला फटका. व्हॉट अ शॉट. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट एक्झिक्युशन. 2 षटकारांच्या कामातून पुन्हा त्या चेंडू जातो निघून. सीमारेषे बाहेर चौकार. माझ्या मंडणगडची शान. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. अत्यंत तंत्रशुद्ध फटका. कॉपी बुक स्टाईल, पुस्तकी फटका. या फटक्यांची नोंद पुस्तकामध्ये गेली जाते. असे फटके बघायला मिळतात. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. पॉवर प्ले सुरू होता. गॅप खूप मोठा होता. वॅकेंट एरिया होता. तिथून मात्र चेंडू खूप सुंदर कव्हर ड्राईव्ह करत असताना काढलाय. चेंडू सीमारेषे बाहेर चौकारसाठी. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एक खणखणीत सुरुवात, एक ताजीतवानी सुरुवात, एक उल्लेखनीय सुरुवात, एक हाय व्होल्टेज सुरुवात आपण बघतोय बॅटिंगच्या माध्यमातून करत असताना. तो म्हणजेच पन्हाळी संघ धावा कुठल्या तर तब्बल 18 धावा धाव फलकावर. किल्ला वरचीवाडी संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला गोलंदाजी करू. रत्नदीपचा चांगला समाचार घेतलाय आदित्य आणि त्याचबरोबर फलंदाज निपुलने. 2 चौकार निपुलच्या बॅटमधून बॅक टू बॅक आपण बघतोय. आदित्यच्या बॅटमधून एक षटकार, एक डबल, एक सिंगल. डबल नाही तिथे आपण बघतोय लेग बाईज आहे, त्यामुळे वैयक्तिक 7 वर आदित्य खेळतोय एका षटकाराच्या मदतीने. धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस 18 धावा धाव फलकावर. बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक
दुसरं सुरू होतंय. गोलंदाज आहे तो मनीष. स्ट्राईक एंडला आता मात्र आदित्य. धावसंख्या 18. चला सामना स्पीडअप करा, वेळ घेऊ नका फिल्डिंग लावण्यासाठी. मनीष पुढचा चेंडू घेऊन, पुढचा षटक घेऊन ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू, लिडिंग एज हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका. शेतशे त्या ठिकाणी जज करतोय, जजमेंट चांगलं आहे. वॉड ऑफ कॅच, अप्रतिम झेल. अशा मुवमेंटला असं वाटतं की चेंडू त्याच्या मागे जाईल की काय, पण काय कंट्रोल बघायला मिळतो आणि अप्रतिम झेल. फलंदाज बाद. समितीने त्याला मग दिला हो आकार, दिला हो आकार, त्याला दिला हो आकार, दिला हो आकार, त्याला दिला हो आकार. सामाजिक भावनेचे असे घेऊन या हो भान, सामाजिक. थँक्यू जी डीजे. प्रसाद सर, आता जो फलंदाज आलेला आहे जाकमादा क्रिकेट संघ पनळी संघाचा डोलारा, गेले 12-13 वर्ष ज्याने आपल्या खांद्यावर लिहिल्या पेलला असा फलंदाज अंकेश भुवड. एक आक्रमक फलंदाज, ज्याच्या वेळेस संघाला एका बॉलमध्ये चौकाराची गरज आहे चौकार, षटकाराची गरज आहे षटकार. त्यामुळे एकंदर या ओव्हरमध्ये एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. ओव्हर टू यू अंकेश. हो, चेंडू आपण बघूया लेगस्टिकच्या बाहेर आहे चेंडू. लेनचा आपण बघितला वापर केला गोलंदाज मनीषने, पण चेंडूवरून बघितलं की लेगस्टिकच्या बाहेरून निघून जातोय. ब्रेक थ्रूची गरज होती, ब्रेक थ्रू निश्चितच मनीषने मिळून दिला, पण अप्रतिम झेल त्या ठिकाणी. मी खरंच कौतुक करेन त्या खेळाडूचं, काय झेल टिपलं त्या स्क्वेअर लेगमध्ये. रत्नदीपने कॅच पकडला, एक्सलंट कॅच. स्ट्रायकिंग एंड फलंदाज अंकेश भुवड. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, चांगला फटका. वाडिश लॉंगला तिथे चेंडू जातो तोपर्यंत मी तिथे एकच जाव. चांगली फिल्डिंग. अशा मुवमेंटला अशा फिल्डिंगची गरज आहे. एकदा आपण बघतो की येस, मी प्रत्येक संघाला विनंती करेन दिवसभरामध्ये जसं प्रसाद परब सरांनी तुकाराम सरांनी सांगितलंय, ज्या आपल्याला स्पर्धामधील काही ज्या मॅचेस कव्हर करायच्या त्या अनुषंगाने प्रत्येक संघ एक जिंकल्यानंतर लगेच पुढची मॅच सुरू होणार आहे आणि कुठल्या संघाला जो टाइम दिलाय त्याप्रमाणे तयार राहू नका, लवकरात लवकर तयार राहायचं आहे. ओव्हर टू यू सर. रिव्हर्स अटेम्प्ट, टायमिंग होत नाहीये. रनआउटची संधी होती त्या ठिकाणी. विकेट किपरने जीवाचा अक्षरशः रान केलं त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करत असताना पंचांचा इशारा येतो लेग बाईचा. धावसंख्येत होते ती भर, धावा येत आहेत धावफलकावर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धावसंख्या 21. मागच्या काही सामने आपण बघितलं की प्रशांत की जेमतेम 20-25 या धावा आपण बघतोय, पण पहिल्या सतत तुम्ही जास्तीत जास्त धावा जर कुठताय तर सेकंड इनिंगमध्ये दबाव येऊ शकतो आणि तो प्रयत्न सुरू आहे बॅटिंग करत असताना, म्हणजेच पनळी संघाचा. यू आर एब्सोल्युटली राइट. अगर पहले पारी में आप रन बनाते तो दबाव अपने अपोनेंट टीम के ऊपर आएगा. पुढचा चेंडू मनीषचा, अप्रतिम फटका. वॉट अ शॉट. दिस इज द स्टँड अँड डिलिव्हर. वॉट अ कनेक्शन, वॉट अ टायमिंग अँड वॉट एक्झिक्युशन. डीप पॉइंट मधून चेंडू सीमारेषे बाहेर फरार. चौकार. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. शुक्रिया प्रसाद जी. देखिए, आप शुरू में रत्नात्मक तरीके से बल्लेबाजी करेंगे तो कोई फायदा नहीं. जो एक बार पे वो जोखिम भरा स्ट्रोक, आप थोड़ा सा समय लेंगे, उसके बाद में इस तरह से बल्लेबाजी करेंगे तो फायदा होगा. ये अच्छा स्ट्रोक था, रत्नात्मक तरीके से गेंद को पॉइंट के ऊपर से बॉडी लाइन के बाहर भेज दिया. टाइमिंग और प्लेसमेंट, ये दो चीजें भी बहुत इंपॉर्टेंट है. कड़क शॉट था ये. नारंगी ग्रामस्थ मंडळ सुद्धा आपण तेवढंच कौतुक करूया. मी किंगोळ आणि नांदगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, टॉससाठी आपण लवकरात लवकर टॉस का बॉल्स या ठिकाणी यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केंगवळ आणि नांदगाव या दोन्ही संघाचे संघनायक. ओव्हर टू यू सर. पण या जर अगोदर बघितलं तर ही स्पर्धा म्हणजे या कुणबी चषकाचं आयोजन आपण बघितलं तर ओव्हल मैदान किंवा निश्चित म्हणेन की उल्लेख करेन ते म्हणजेच आझाद मैदान किंवा विल्सन जिमखाना अशा ठिकाणी झालं होतं. पण आता मात्र मी म्हणेन की परफेक्ट ग्राउंड आहे, परफेक्ट मैदान आहे. यासाठी आपण तुकाराम मांगीला आणि त्याच्या पूर्ण टीमचं, त्यांच्या पूर्ण ग्रामस्थांचं कौतुक करूया, कारण त्यांनी मात्र कुणबी चषकासाठी ग्राउंड अवेलेबल करून दिलं आहे. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल, पंचाचा योग्य इशारा येतोय. मनीषच्या षटकामध्ये आपण बघतो की जवळजवळ दुसरा चेंडू आपण बघतोय तो वाईट टाकलाय मनीषने. एक चांगलं मैदान, आउटफील्डला पूर्णपणे ग्रास. काही वर्षापूर्वी जर आपण इथे ग्राउंडवर आलो होतो तेव्हा बघितलं ग्राउंडची परिस्थिती खूप वेगळी होती. आउटफील्डला आपण जर बघतो त्या ठिकाणी मागच्या बाजूला ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे डेव्हलपमेंट झाली आहे, खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे. यासाठी कौतुक नारिंगी ग्रामस्थांचं व्हायलाच पाहिजे. मनीष ओव्हरपिच होता, लिडिंग एज घेऊन चेंडू मागे जातोय. फाईन लेग मध्ये एक्झिक्यूट केला जाते त्या ठिकाणी. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा होतील या चेंडूवर. टायमिंग झाला आणि हा फटका आपण बघतो की निश्चित मागे निघून गेला. 2 धावा मिळतात या चेंडूवर. आता थोडंसं आपल्याला चर्चा करण्याकरता मिळेल ज्या पद्धतीनं आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान बघतो. रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केले आणि मैदान आपण बघितलं तर
आजूबाजूला या ठिकाणी मुंबईमध्ये जावा, पालघरमध्ये जावा, ठाण्यामध्ये जावा किंवा नवी मुंबईमध्ये आज मैदानच नाही आहे. अशा वेळेला क्रिकेट काशीनाथ पोस्टवे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी संजयजी बर्जे साहेब तेलेवाडी यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. हा सत्कार आणि सन्मान मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ संलग्न मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आयोजित कुणबी चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने संजयजी बर्जे साहेब, त्याचप्रमाणे काशीनाथ पोस्टवे साहेब तेलेवाडी या ठिकाणी आपले हे कुणबी समाज बांधव उपस्थित आहेत. त्यांचा आपण या स्पर्धेच्या निमित्ताने हा फुलांचा पुष्पगुच्छ घेऊन आपण आपले सल्लागार आदरणीय संतोषजी सावंत साहेब, त्याचप्रमाणे विजयजी ऐणेकर साहेब, विकासजी ऐणेकर, एमनजी शिगवण अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिन माळी यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. हा सत्कार सन्मान दुर्गले साहेब देखील आहेत. धावसंख्या 28 धावा. चला मॅच जरा स्पीडअप करा, वेळ घेत आहे भरपूर. फिल्डिंग टीम गोलंदाज आहे तो साहिल, 2 षटकांकित, धावसंख्या 28. प्रमोद शेठ भुवड साहेबांचा देखील सत्कार सन्मान आपण करत आहोत. मी विनंती करेन प्रमोद शेठ भुवड साहेब गोटेगावचे, आपण देखील या ठिकाणी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपला देखील सन्मान सत्कार असोसिएशनच्या वतीने या कुणबी चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करत आहोत. गोठेगावचे सुपुत्र, एक प्रतियश उद्योजक, नेहमीच 1999 पासून क्रीडा समितीपासून ज्यांचं योगदान, प्रमोद शेठ भुवड यांचा देखील सत्कार करत आहोत. ओव्हर टू यू सर. हो, थँक्यू सो मच राजेश. चेंडू डाऊन द लेग साईड आपण बघतोय की चेंडू लेगस्टिकच्या बाहेर निघून गेला. वाईट बॉलचा इशारा केला पंचांनी आणि धावसंख्या बघतोय ती पुढे सरकते 29 धावा धावफल करून. नवीन आलेला फलंदाज आपण बघतो की अंकेश, ज्याचा उल्लेख मगाशी राजेशने केला की या खेळाडूवर लक्ष राहील. जसा उल्लेख झाला की येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा एक रत्नागिरीमध्ये मोठी स्पर्धा होणार आहे आणि प्रोबेबल्स 11 मध्ये किंवा 12 मध्ये कुठले खेळाडू या स्पर्धेमध्ये निवडले जातील त्यांच्यावर लक्ष असणार आहे. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट करावंच लागेल श्रोताकडे ते म्हणजे अंकेशला, पण बघितलं ज्याप्रमाणे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, भरपूर चाच पडतोय तो निपुल. अशा मुळे त्याची विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलाय आणि अजून एक विकेट. या ठिकाणी सत्कार सन्मान करतात गोठेगावचे सुपुत्र, एक प्रतियश उद्योजक. आणि मगाशी म्हटलं मी की मंडणगड तालुका कुणबी क्रीडा समिती ते असोसिएशन हा 24 वर्षांचा प्रवास ज्यांनी जवळून पाहिलेला आहे, नेहमीच ज्यांचं योगदान, असे प्रमोद शेठ भुवड साहेबांचा सत्कार सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद प्रमोद शेठ भुवड साहेब, आपण आलात या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अपनी बॉलिंग बात पर गेंदबाज तैयार है. ऑफ स्टंप के काफी बार टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, लेकिन काफी दूर से आई है तो वाइड बॉल. पंडाली टीम की बात करें तो डिपेंडिंग चैंपियन टीम है और पिछला सीजन इनका बहुत अच्छा रहा है. तो पहली बार केंगवळ आणि नांदगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय. नांदगाव संघ आलेला आहे. कॅप्टन केंगवळ संघ संदीप तांबेडकर, वेळ घेऊ नका. संदीप तांबेडकर कर्णधार केंगवळ. ओव्हर टू यू सर. ऑनसाइडला प्लेस केले, चांगली फिल्डिंग बघायला मिळते. लॉंग ऑनला रनआउटची संधी आहे. विकेट किपर नाही तर गोलंदाजाने केली ती चूक. संधी होती त्या ठिकाणी रनआउटची. 2 धावा ऍड करूया. धावसंख्या 32, 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 शेवटचं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात धावसंख्या 18 होती, मागच्या षटकात बघितलं 10 धावा आल्या होत्या, धावसंख्या 28 झाली. आतापर्यंत या षटकात बघतो की धावसंख्या ती 32 म्हणजेच काय, धावा आतापर्यंत या षटकात आल्या त्या 4. गुड बॉलिंग फ्रॉम साहिल. फुल्ला लेंथ, व्हॉट अ डिलिव्हरी, लर्निंग प्रोसेस. या षटकात निश्चित म्हणे की 2 चेंडू वाईट टाकले आहेत, पण ज्याप्रमाणे तो चेंडू हातामध्ये ग्रीप करतोय, रिलीज करतोय, एक्सलेंट एक्सलेंट बॉलिंग फ्रॉम साहिल. टॉस करण्याची क्षमता आहे, टर्न करण्याची क्षमता आहे, कट करण्याची क्षमता आहे. व्हेरी गुड बॉलर फ्रॉम साहिल. चांगला चेंडू होता. ऑन साइड चेंडूला प्लेस केल्यामुळे चेंडू झेल उडालाय. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. दिस इज द सेन्सेशनल कॅच ऑफ द टुर्नामेंट. कुणबी चषकातला एक अप्रणीय आणि प्रेक्षणीय झेल आपण तो त्या खेळाडूकडून. अप्रतिम झेल. 100 रुपयाचा पारितोषिक विजय ऐणेकर यांच्याकडून या झेलसाठी आलेला आहे. प्रसाद परब सर आणि प्रशांत सर, उत्कृष्ट झेल, नक्कीच या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल. आणि विजयजी ऐणेकर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. अनंत रटाडे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी ज्याचं नाव आहे मनीष. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपला मनीषने. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा त्या साहिल सज्ज होतं. विकेट त्याने काढली मागच्या चेंडूवर. हे बघा, ही लर्निंग प्रोसेस आहे.
तो एक एक नवीन प्रयोग करतोय आणि प्रयोगात तो यशस्वी सुद्धा झाला. आपण बघतोय की या षटकाने जेमतेम कमी धावा खर्च केल्या. आपण धावसंख्या बघतोय धावफलकावर एकूण 33 धावा, म्हणजेच काय तर आतापर्यंत 5 धावा या षटकात आलेल्या आहेत. धन्यवाद सर. चला टॉस करूया. मी विनंती करेन आमच्या कॅमेरामॅनला या ठिकाणी दाखवायचा आहे हा टॉस. आणि नांदगाव टॉस जिंकलेत. काय घेतलं नांदगाव? फिल्डिंग. बघा यानंतर आपण प्रत्येक ओव्हर नंतर किंवा इनिंग ब्रेक नंतर आपण हा सत्कार सन्मान पाहुण्यांचा घेणार आहोत आणि टॉस देखील त्या दरम्यान घेणार आहोत. याची नोंद आमचे जे साईड कॅमेरामॅन यांनी देखील घ्यायची आहे. आफ्टर इनिंग आपण या ठिकाणी टॉस घेणार आहोत. धावसंख्या 34 झाली, 34 झाली आहे. 35 टू विन हे टार्गेट आहे राजेश. येस सर. कॅमेरामॅन जे खूप चांगलं योगदान देत आहेत, साईड कॅमेरामॅन जे पॉइंटला आहेत आणि प्रत्येक ओव्हर नंतर नाही तर आल्यानंतर सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आल्यानंतर आपण नक्कीच एक इनिंग नंतर टॉस आणि त्यानंतर 2 ओव्हर नंतर ज्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी कळेल त्याप्रमाणे आपण पाहणार आहोत. राजेश एक गोष्टीचा इथे उल्लेख करतो आहे. थोडंसं थांबवतोय. हां, आमचं यूट्यूब चॅनल एका गोष्टीचा इथे उल्लेख करेन मी राजेश. 2015ला जेव्हा नारिंगीच्या मैदानात जेव्हा समालोचन केलं आणि इथे मला आणण्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा हात आहे आमचे मित्र आणि त्याचबरोबर फिजिकली चॅलेंज डिजेबल क्रिकेटचे स्वतः कर्णधार म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. माजी कर्णधार सन्माननीय रवी पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालं. रवी, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कुणबी चषकामध्ये. याच ग्राउंडवर निश्चितच खूप चांगलं क्रिकेट तो खेळतो. स्वतः चांगला कोच सुद्धा आहे. सध्या त्याने स्वतःची अकॅडमी चालू केलेली आहे. रवीला निश्चितच पुढील वाटेसाठी आपण शुभेच्छा देऊया. पण फिजिकली चॅलेंज क्रिकेट म्हटल्यानंतर अपंगांचं क्रिकेट काय असतं हे रवी पाटीलने पूर्ण भारताला दाखवलं. असा आमचा लाडका खेळाडू रवी पाटील याचं आगमन झालं आहे. त्याचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कुणबी चषकामध्ये. नक्कीच रवी पाटील सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. कुणबी चषक 2024 मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आणि क्रीडा असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित. संघ अनमोल पेंढारी यांचा झाकमाता क्रिकेट संघ पनळी 35 धावांचं लक्ष्य निपुल वेलकर यांच्यावर लक्ष राहील. नवीन संघ गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये अनुभव, युवा आणि सातत्याने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारे असे या ठिकाणी संघातील खेळाडू आणि त्याला लीड करणार आहे अनमोल बरोबर, तो म्हणजेच अंकेश भुवन. एक करेक्शन करतो राजेश. धावसंख्या 33 झाली आणि 34चं टार्गेट असणार आहे. कारण शेवटच्या आपण बघतो की फलंदाज बाद झाला आहे. त्यामुळे एक धाव कधी कन्सिडर केली जाणार नाही. धावसंख्या 33 कंप्लीट झाली आहे 4-3 षटका अखेर आणि 34 धावसंख्येचं लक्ष असेल ते किल्ला वरचीवाडी संघासमोर. ओढू राजेश. यस, या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सुहाजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हा सत्कार सन्मान आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी कव्हर करत आहेत. स्क्रीनवर आपण पाहतोय सुहाजी जाधव साहेब यांचा सत्कार सन्मान आपण करत आहोत. खूप चांगलं असं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन कुणबी चषक क्रिकेट स्पर्धा नारिंगी क्रिकेट क्लबच्या या ऐतिहासिक मैदानावर आपण पाहत आहोत. सलामीची जोडी मैदानावर वरची किल्लावाडी यार्ड संघाची सलामीची जोडी रत्नदीप आणि साहिल युवा खेळाडू आहेत. 2 वर्षापूर्वी जर आपण पाहिला 2021-22चा युवा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूचा उल्लेख केला आणि असोसिएशनच्या वतीनं जो पुरस्कार लाभलेला खेळाडू रत्नदीप आणि रत्नदीपचा एक व्लॉगर देखील आहे, तो यूट्यूब चॅनल देखील आहे. ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे RK ब्लॉगर. तर RK ब्लॉगरच्या माध्यमातून देखील आपण पाहणार आहोत. राजेश, मी अजून एका गोष्टीचा उल्लेख करेन. आता आपण बघतो की सध्या फिजिकल चॅलेंज क्रिकेटमध्ये इंडियन क्रिकेट टीममध्ये ज्याप्रमाणे रवींद्र संतेची वर्णी लागली आहे, या रवींद्र संतेला ज्याप्रमाणे त्या संघामध्ये चान्स मिळाला, संधी मिळाली, यामध्ये सुद्धा रवी पाटीलचा अत्यंत मोठा हात आहे असं मी म्हणेन. कारण एका छोट्याशा फक्त रिक्वेस्टवर रवी पाटील डोंबिवलीला आले होते खेळण्यासाठी. त्या ठिकाणी बघितलं की आम्ही फक्त रवींद्र संतेची ओळख करून दिली आणि रवींद्र संते त्यानंतर मात्र कंटिन्यू विरारला येत राहिले प्रॅक्टिससाठी. आणि त्यानंतर आपण बघतोय की सध्या इंडियन क्रिकेट टीममध्ये आपली जागा ज्याप्रमाणे रवींद्र संतेंनी बनवली आहे, यामध्ये सुद्धा अत्यंत मोलाचा वाटा रवी पाटीलचा आहे. सर, एक असेच मार्गदर्शक आवश्यक असतात आणि हे क्रिकेटवर प्रेम, नितांत प्रेम करणारं
व्यक्तिमत्व आहे, उत्कृष्ट क्रिकेटर, खेळाची उत्कृष्ट ज्ञान, नॉलेज आणि असे व्यक्तिमत्व नक्कीच खेळाला पुढे घेऊन जातात. ओव्हर टू यू सर. तोंड साईडला पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तिथे झेल ड्रॉप, चांगला प्रयत्न, काय एफर्ट होते, पण चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. कौतुक तर निश्चित त्या खेळाडूचं होईल, काय एफर्ट दाखवलेत, पण चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. मिळविण्या सन्मान सारे झोपून देती प्राण, मिळविण्या सन्मान. प्रसादचे पहिले 3 सामने 20-22 वरती थांबलेले होते, त्यामुळे प्रेक्षक सुद्धा वाट बघत होता, बाबा मोठे फटके कधी येणार. आता हा मोठा पाठलाग आहे, 34 धावांचा पाठलाग करायचा. मग स्टार्ट झालाय मॅच, पहिल्या चेंडूवरती सौकारनं स्टार्ट केलाय या मॅचला. हो निश्चितच, कारण रत्नदीपवर आपण बघितलं की हल्ला चढवला होता, त्याने गोलंदाजी केली होती, तब्बल 18 धावा कुठल्या होत्या, त्याचं उत्तर रत्नदीप देतो स्ट्रायकिंग एंडला. बॉटम हँड बघा, आक्रमण तेवढं संयम माझ्याकडे आहे, कारण चेंडू तेवढाच चांगला होता, आतमध्ये येणार होता, थोडंसं मात्र संयमाने बॉटम हँडचा वापर करून चेंडूला फक्त प्लेस केलंय. म्हणून नेहमी म्हणतात ना की तुमच्याकडे बॉलच्या मेरिटवरती खेळणं तुम्हाला यायला हवं. चांगला चेंडू आहे, त्याचा तुम्ही सन्मान करा, ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेला मोठा फटका केला. बॉलच्या मेरिटवरती फटक्यांची निवड योग्य जर असली तर हाही पाठलाग होणार. हो निश्चितच तुकाराम. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये येतो. रत्नदीप आपण बघतो की त्या ठिकाणी चेंडू कव्हर होणार का, फिल्डिंग एफर्ट, लास्ट मोमेंटला एफर्ट थोडेसे कमी पडत आहेत त्या ठिकाणी. आपण बघतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल, पुन्हा आता थोडीशी मिसफील्ड झाली आहे. चौकार. हे कुणबीच्या शता आहे माझ्या मंडणगडची शान. आणि प्रसादजी रिप्ले मध्ये जर बघितला ना तर हा फटका ज्यावेळेला गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर, अडवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही जर व्हॉलीबॉल खेळला असेल ना डिफेंडिंग, तर तुम्हाला तो अडवता आला असता. पण तुम्ही जर व्हॉलीबॉल नाही खेळला तर कदाचित तो अडवण्यामध्ये कमी पडला आहे. फ्लाइंग स्टार्ट झालाय, 2 चौकार आणि धावा फलकावरती 9. तुकाराम परफेक्ट उल्लेख केला, स्कूप करायचं होतं मला त्या मुवमेंटला, स्कूप करून तो चेंडू आतमध्ये ढकलायचं होतं, पण झालं काय की स्कूप केल्यानंतर त्यांनी चेंडू पुन्हा त्याच्या बॉडी लाईनवर म्हणजे शरीरात जाऊन आदळतोय आणि पुन्हा त्या सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकार. साहिलच्या बॅटमध्ये चौकार बघायला मिळतो, धावसंख्या आपण बघतो ती अजूनही सिंगल डिजिटमध्ये 9. हो बॉटम हँडचा खूप चांगला वापर, ऑनसाइड चेंडू हवेमध्ये प्लेस केला आहे, शॉट चेक केला लास्ट मुवमेंटला, खोल टप्प्याचा चेंडू होता. आणि तसं प्रत्युत्तर आपण बघतोय की किल्ला वर्षीवाडी संघ सुद्धा देतोय, कारण या संघासमोर जेव्हा बॅटिंग पंधराळी संघाने केली तब्बल 18 धावा कुठल्या होत्या, त्याचं उत्तर पॉवरमध्ये देत असताना आपण बघतोय किल्ला वर्षीवाडी संघ. आणि त्याच्या नावामध्येच वर्षीवाडी आहे ना, तुम्हाला वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळावंच लागणार आहे, कारण प्रतिस्पर्ध्यानं जे आव्हान उभं केलं आहे त्याचा पाठलाग करताना आता वरच्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला खेळावंच लागणार आहे. वरच्या दर्जाचं क्रिकेट सुद्धा नाही, किल्ला सुद्धा लढवायचा आहे त्यांना, किल्ला वर्षीवाडी संघाला. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, बॉडी लाईन क्लोज टू बॉडी. आपण बघतोय की चेंडू हलकासा इन स्विंग होत असताना इन कटर बघतोय आपण, चेंडू सर आतमध्ये आपण बघतोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, आणि त्यामध्ये पूर्णपणे बॅट्समनला बीट करून चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आता प्रतिरोध तिथेही होणार. सर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे, चॅम्पियन संघ आहे जाकमादा क्रिकेट संघ, पनवेल संघाचा पुढचा चेंडू. ओ क्या बात आहे सर, मॅग्निफिसंट मॅग्निफिसंट. हा चेंडू एका काळचा राजेश क्रिकेट आठव, जेव्हा वेस्ट इंडिजचे गोलंदाज जेव्हा भारतासमोर गोलंदाजी करायची, बॉडी लाईन हा शब्द तिथून आला आणि तो चेंडू बघायला मिळाला. नाकाच्या समोरून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय निघून, आणि बॉडी लाईन अजून एक चेंडू बॉडी लाईन टाकलाय गोलंदाजाने. एक चांगली आठवण नक्कीच तुम्ही केली. आणि आता टेनिस क्रिकेटचं युग, तुम्ही तर नक्कीच मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहताना टेनिस क्रिकेटचं युग असं झालंय ना, तुमच्याकडे 2 प्रकारचे जर चेंडू नसतील तर तुम्ही टिकणार नाही, आयदर नोज आयदर टोस. एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी करा किंवा नाका जाऊन सुसू आवाज जाणारा बाउन्सर हाताळा, आणि 30 गोलंदाजी मागच्या 2 चेंडूवरती पाहिले. निपुलची पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा 10 आहेत, 34चा पाठलाग आहे, 12 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 24 अजून करायचे आहेत. बरोबर उल्लेख केलास की सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण बघतोय की गुडलेत आणि शॉर्ट ऑफ गुडलेत हे चेंडू जास्त इफेक्टिव्ह ठरतात. ज्या चेंडूवर एक तर विकेट तुम्हाला मिळते किंवा डॉट चेंडू जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, आणि अशा मुवमेंटला मात्र चांगली गोलंदाजी केली आहे मागच्या षटकामध्ये, चांगलं कमबॅक केलंय निपुलने, कारण बघितलं की त्याच्याविरुद्ध 2 चौकार आले होते. अशा मुवमेंटला नंतरचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकत असताना त्याने अक्षरशः नामोहरम केलंय ते रत्नदीप आणि साहिलला. बॉलिंग मार्ग षटक क्रमांक 2 मध्ये येतोय, सूरज येतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत, 24 धावांची अजूनही गरज आहे. रिक्वायर रन रेट 12 प्रति षटकामागे, आणि बोलिंग मार्कवर राऊंड विकेट अटॅक करतोय पंचांच्या उजव्या बाजूने तो सूरज. लेग स्टिकवर चेंडू होता, स्लॉग हिट करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही, चेंडू लेग स्टिकच्या वरून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. लाईन बिलॉंग्स टू अंपायर म्हटलं जातं, त्यामुळे पंच आपली जागा व्यवस्थित भूषवतात आणि पंच हे न्यूट्रल असतात नेहमीच, आणि निश्चित कुठल्या प्रकारची बाजू घेत नाही. त्यांचा निर्णय परफेक्ट आला आहे. डॉट बॉल. पुढचा चेंडू. हो अजून एक चांगला चेंडू, गुड डिलिव्हरी. सूरज
जसा मगाशी तुकाराम उल्लेख केला की दुपार सत्र जसं होईल तो वरचा सूर्य ग्राउंडवर एक वेगळी छाप सोडेल आणि ग्राउंडवर वेगळं चित्र बघायला मिळेल, तसा हा सूरज ग्राउंडवर वेगळी छाप सोडतोय. मतलब एक सूरज जो हमारे सर के ऊपर है, जो एक सूर्य मैदानावरती तळपतो आणि एक डोक्यावरती आहे, दोन्ही तळपण्याचा प्रयत्न केला जातोय. छाप सोडतायत आपल्या गोलंदाजीची सूरज. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट, प्रेशर ऑन बॅट्समन. जागा म्हणून खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. ओ उठ फिल्डिंग, काय क्षेत्रक्षण होतं त्या ठिकाणी. मॅग्निफिसंट फिल्डिंग. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं बघा. चेंडू बाउन्स झालाय, स्वतः सुद्धा बाउन्स झाला, चेंडूवर गेला, ग्रीप केलं, लगेच फेक केली, एकच धाव. आणि जसं आम्ही चर्चा केली होती, हे संपूर्ण स्पर्धा आहे ना, क्षेत्ररक्षण महत्वाचं ठरणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला मॅच मध्ये आणून देईल, खराब क्षेत्ररक्षण मॅच पासून लांब जाईल. हो निश्चितच, कारण अथांग पसरलं असं मैदान आपण बघतो की नारिंगी क्रेकडाऊन. चांगला चेंडू, ऑर्डर डिलिव्हरी, अजून एक चांगल्या चेंडूची फेक. एक तर गोलंदाज काय करतो की राऊंड विकेट अटॅक करतोय, क्रिजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतोय, अँगल बनवतोय आणि मात्र सातत्याने तो फलंदाजांना ऑप्शनच्या बाहेर बीट करतोय. पहिले चेंडू निश्चितने लेगस्टिकवर टाकला होता, लेगस्टिकवर चेंडू निघून गेला होता, नंतरचे सर्व चेंडू आपण बघतो की ऑप्शनच्या बाहेर अटॅक केलेत. गुड बॉलिंग अँड गुड कमबॅक फ्रॉम सूरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज सूरज आमच्यापासून थोडासा दूर जातोय. फुलन येत होता हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, लॉंग कॉनचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये येतोय, डाऊन द कॅच आणि झेल जगल करत असताना फायनली टिपलाय, झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय, अजून एक धक्का लागतोय. क्रिकेटचा हा महासंग्राम नारंगीस घुमतो. बघा प्रसाद सर, आदित्यने घेतला पण आधी तो बरोबर नव्हता आला, अगोदर थोडासा चुकला होता. पण हा व्हिडिओ तो पुन्हा बघेल, युट्यूबवरती जाऊन बघेल, कारण इंटरेस्टिंग आहे. तुम्ही उल्लेख चांगला केला, जगलिंग वाला कॅच, एकदा दोनदा तीनदा, चौथ्या प्रयत्नामध्ये आदित्य सक्सेस ठरलाय. जोडी तुटले, जी जोडी जमली होती ती तुटले, टीम किल्लाची. ठीक, धन्यवाद. या ठिकाणी आमच्या मंडगा तालुक्यातील बोरघर गावचे सुपुत्र आदरणीय नरेशजी नांगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. घासकोपरी या परिसरात राहतात आणि खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी ते नेहमीच पाहतात. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नरेशजी नांगले साहेब, ओव्हर टू सर. कव्हर्स मध्ये एक झेल उडाला होता, मग तुकाराम मी असं म्हणेन ते झेल सुटला, मग थोडासा मागे जाऊन चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्यात. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होती ती 13 धावा, धावफलकावर 34चा पाठला करायचा, म्हणजेच का तर चेंडू उरले ते 6 आणि करायचे त्या 21 धावा. अवघ्या 3 धावेचं षटक बघायला मिळते ते सूरजचं. धन्यवाद. संदीपजी बोरले साहेब, क्रीडा प्रमुख अनंत रटाटे आणि सल्लागार संतोषजी सावंत यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. नरेशजी नांगले साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. घासकोपरी या परिसरातील आणि बोरघरचे आपले हे सन्माननीय नरेशजी नांगले साहेब, आपण आलात, या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. बुलंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. परेश ऑन साइडला प्लेस केला, डीप स्क्वेअर मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर केला, 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे, फेक चांगली झाली आहे, रनआउटची संधी, काय एफर्ट होते बघा विकेट किपरचे, जबरदस्त एफर्ट. चेंडू हातामध्ये कव्हर केला, जम्प घेतली, सूर मारला, पण तोपर्यंत फलंदाज बघतो की क्रीज मध्ये पोहोचतोय, 2 धावा होत आहेत कंप्लीट. नक्की तुम्ही दोन्ही गोष्टी सांगितल्या, एक तर यष्टीक्षकाने सूर मारली बाद करण्यासाठी आणि फलंदाजाने सूर मारली थोडंसं वाचण्यासाठी, दोन्ही पाहिले, ड्राईव्ह दोन्हीने लगावलेले आहेत. म्हणून कुणबी चषकातला थरार पिका उल्लेख केला होता, प्रत्येक जण संधी नाही सोडणार, ही संधी तुम्हाला आहे आणि ती संधी साधण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. धावफलकावरती धावा 15-15. नक्कीच खूप सुंदर असा क्रिकेटचा खेळ आपण पाहत आहोत. आम्ही आमचे मयूर डीजेवाले यांना देखील विनंती करून ज्या वेळेस आपण सत्कार करणार आहोत त्यावेळेस नक्कीच आपण बॅकग्राऊंडला या ठिकाणी आपलं जे गाणं आपण बनवलेलं आहे ते आपण वाजवत राहूया आणि एक आनंद सत्कार सन्मान करूया. संधी रनआउटची यस फलंदाज बाद होते, तर डीजे मयूरला संधी असेल गाणं वाजवण्याची, कारण विकेट पडली आहे. अजून एक विकेट रनआउट. अजित पद्र कांटे, धन्यवाद डीजे. आपले देणगीदार त्याचप्रमाणे कार्यकारिणी सदस्य आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर सन्मान्य अजित पद्र साहेब कांटे यांचं देखील हार्दिक स्वागत. मी अजित दादा पद्र त्यांना विनंती करतोय, कृपया आपण या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. कांटे गावचे सुपुत्र, एक उत्कृष्ट उद्योजक, उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांचा संघ देखील आपण पाहणार आहोत, कांटे संघ, आणि यांचं देखील आपण या कुणबी चषकाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करूया. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. 4 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, पण बघतोय पंच सांगतात की हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर वाईट बॉल आहे.
आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची गरज आहे. षटकारमध्ये डील करावं लागेल किंवा षटकाराची भाषा बोलावी लागेल. स्ट्रायकिंगला आपण बघतोय नवीन आलेला फलंदाज बॅटिंगसाठी तो म्हणजेच सनी आलेला आहे. त्या मात्र मोठे फटकेच मारावे लागेल, प्रत्युत्तर द्यावं लागेल. ते म्हणजेच किल्ला वरचीवाडी संघाला पन्हाळी संघाच्या समोर. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये तिथे सज्ज आहे. झेल चांगला फिनिश, फलंदाज बाद, विकेट डाऊन. क्रीडा असोसिएशन यांनी उठविले हे रान. सत्कार सन्मान आपण करत आहोत. कांटे गावचे सुपुत्र मंडक तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन उपाध्यक्ष अजितजी पदरस साहेब कांटे गावचे हे खेळाडू देखील, त्यांचा संघ देखील आपण पाहणार आहोत. उपाध्यक्ष मंडक तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन. या स्पर्धेच्या निमित्ताने ही मायेची शाल, त्यानंतर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करूया. जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि हा सत्कार करूया. शौर्याचे खेळाडू आहेत, जोरदार टाळ्या होत्या. जमिनीवरती पकडती या धन्यवाद अजितजी पदरस साहेब. शौर्य 11 संघाचा कुठला खेळाडू इथे असेल तर ताबडतोब आपले टी शर्ट पिकअप करायचे आहेत. शौर्य 11 शौर्य संघ तयार झालेला आहे. दुसरा संघ ओके. शौर्य ब, चला शौर्य ब, शौर्य अ संघाला, हा शौर्य अ संघाला ब ने कलेक्ट केलेले आहेत. शौर्य अ संघाला प्रत्येक संघ जो इथे आलेला आहे, ज्या संघाने प्रथम सामना जिंकलेला आहे त्यांनी कुठेही जायचं नाही. लगेच तुम्हाला पुढच्या फेरीचा कॉल देण्यात येईल आणि जे जे संघ उपस्थित आहेत आपण आपल्या संघाची ओळख देऊन नोंद करून लगेचच आपले टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. धन्यवाद अजित पदरस साहेब. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 चेंडू 16 धावांची गरज असताना आपण बघतो की चेंडू हा थोडासा स्लॉगिट करायचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन चेंडू जातो तो शॉर्ट कव्हर रिजनमध्ये, ती मात्र होती ती एक धाव कंप्लीट. म्हणजेच काय तर 1 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी किल्ला वरचीवाडी संघाला. आतकोल आणि आंबडवे या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस का बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती करतोय आतकोल आणि आंबडवे. विजयी संघ ठरतोय जाक माता क्रिकेट संघ पन्हाळी, गेल्या वर्षीचा विजेता चॅम्पियन. पहिला सामना दिमागात जिंकतायत. मी विनंती करतोय आतकोल आणि आंबडवे, चला दोन्ही संघ. आतकोल संघ आलेला आहे, आंबडवे संघ आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आहे. त्वरित आपल्याला मैदानाचा या ठिकाणी ताबा घेण्याच्या अगोदर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढील दोन्ही संघांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला टॉस करूया आपण. मी अजित पदरस साहेबांना विनंती करतोय, अजित पदरस कांटे, अजित पदरस साहेब आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये